मुंबई आग्रा हायवे रोडवरील दुर्वानगर परिसरातील नागरिकांना गेल्या 4 वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेच्या अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। कोट्यवधी रुपयांचे घर विकत घेऊनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि बंद पथदीप अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। अनेकदा मनपा आयुक्तालय कार्यालयात निवेदन देऊन देखील मनपा प्रशासन दखल घेत नसल्याने परिसरातील नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आपल्या परिसरामध्ये एखाद्या खेड्यापेक्षाही दुरावस्था शहरातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शहरात समजल्या दिसते। आता नेमकं काय सांगाल या विषयावर? बघा, आता आपण पाहतो जे आम्ही राहतोय हे दुर्वानगर आहे, एकता ग्रीन व्हॅलीच्या अपोजिट साईडला। तर इथं आम्ही ऑलमोस्ट अर्धा करोड रुपये देऊन घरं घेतलेली आहेत आणि इथं तुम्ही जर बघितलं तर रस्त्याची दुरावस्था जी आहे अक्षरशः म्हणजे पायी चालायला पण जीवावरती येतं। तर आम्ही ह्या ठिकाणी राहतोय, आम्ही बिल्डर लोकांना पैसे देऊन घरं घेऊन घेतलेले आहेत। तुम्ही जर बघितलं की आम्हाला ह्या लास्ट इयरला आम्ही अगदी वर्षाच्या एंडिंगला घरं घेतलेत, मात्र पूर्ण वर्षभराच्या घरपट्ट्या आलेल्या आहेत, पण त्याच्या अगेन्स्ट काय आहे तर रस्ता नाही आहे, ना पाणी आहे, ना कचरा गाडी टायमात येत। कचरा गाडी आली तरीसुद्धा साफसफाई करण्यासाठी साफसफाई कर्मचारी आम्हाला आजूबाजूला येत नाही। तुम्ही जर पाठीमागच्या साईडला जाणार तर कचऱ्याचा ढीग पडलेला आहे आणि इथं गटर नाही आहे। जी काय आपण पाण्यासाठी पाईपलाईन हवी, गडरीचं पाणी जाण्यासाठी पाईपलाईन हवी आहे, तो निळा कचरा जाण्यासाठी पाणी पाईपलाईन इथं पाणी उघड्यात जातं आहे आणि त्या उघड्यात जाणाऱ्या पाण्यामुळे आज आमच्या आजूबाजूला जे काही राहणारे घरं आहेत, जे फॅमिलीज आहेत, यांच्या फॅमिलीजला जे आहे हेल्थसाठी खूप मोठा इश्यू होऊ शकतो या गोष्टीमुळे। आणि हे कोणी बघत नाही। नगरपालिका कुठेही या टायमाला अगदी एक डेंग्यूचा मच्छर चावला, डेंग्यूचं पेशंट आलं तर लगेच फवारणीला येतात। मग अशा टायमाला कुठे गेलेत? इथं गटार होते रस्त्याच्या आमच्या घरांच्या समोर, तर त्यावेळेस कुठे गेली नगरपालिका, कुठे गेले प्रशासन? कुठल्याही प्रकारचं कोणीही येत नाही, कोणीही बघायला तयार नाही, कोणी याच्यावरती बोलायला तयार नाही। ना घर, ना लाईट, ना रस्ता, ना पाणी, कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसताना मोठे मोठे टॅक्सच्या पावते पाठवणार फक्त इथं, ह्यावरती कोणीच बोलायला तयार नाही आहे। बिकट अवस्था आहे आपल्या परिसरामध्ये, काय सांगाल या विषयावर? गेल्या आम्ही 4 वर्षापासून इथं राहतो आहे। या परिसरात आमच्या स्कूलच्या ज्या व्हॅन आहे सकाळी त्याच्यामध्ये येत नाही मुलं घेण्यासाठी, तर खूप त्रास घ्यावा होता आम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं रोडचा खूप इश्यू आहे, म्हणजे गाडीचं कुठली गाडी येत नाही, ॲम्ब्युलन्स असो का कुठले असो मध्ये येतच नाही इथं। आणि विषय आहे पाण्याचा, तर आम्ही आज जे पाणी पितोय ते बोरचं पाणी पितोय, ते आम्हाला प्रॉपर पाणी भेटत नाही। बोरचं पाणी भेटतोय, पाणीच आमच्या साईडला पाण्याचं महापालिकेचं पाणी नाही येतं नाही, नगर पाणी नाही, आमचं कनेक्शन आलं नाही आमच्या इथपर्यंत। आणि दुसरी गोष्ट ड्रेनेजचा खूप इश्यू आहे का, ड्रेनेजमुळे आमचे इथं 2-3 पेशंट आहे आमचे या मच्छरामुळे, खूप त्रास होता आम्हाला। आणि वास इतका भयंकर येतो का अशी तिथं फिरशी वाटत नाही आम्हाला। आम्ही एवढं 50-50 लाख रुपये देऊन घर घेतले, पण 4 वर्ष आले यात कुठलीच सुविधा नाही आम्हाला। त्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे हीच आमची विनंती त्यांना। आपण महापालिका किंवा लोकप्रतिनिधी यांच्याकडे काही संपर्क आम्ही इथं नगरपालिका मॅडमला आम्ही लेटर दिलेलं आहे त्यांना, त्यांनी आम्हाला हो त्यांनी आश्वासन दिले का आम्ही करू या गोष्टीवर, पण त्यांचं आज कुठल्या प्रकारची काय आम्हाला या ठिकाणी दिसत नाही। साधारण किती दिवसापासून या समस्या भेटतात? या 4 वर्षांची समस्या आम्हाला, आम्ही खूप त्रास करतो सरामत। म्हणजे ज्यावेळेस पाऊस चालू होतो त्यावेळेस एक पण गाडीमध्ये येत नाही इथं, अक्षरशः मुलांना आम्हाला खांद्या उचलून घेऊन जावं होतं मुलांना, इतकी वाईट परिस्थिती। टू-व्हीलर्समध्ये येत नाही आणि लाईटचा खूप प्रचंड अंधार असतो रात्री इथं। आम्हाला 2 मोबाईल गेले आमच्या इथून, मुलांचे मोबाईल गेले, बाईचं मंगळसूत्र गेले आमच्या इथून। या प्रकार आम्ही कंप्लेंट पण केले पोलिसांना, पण कुठलीही दखल कोणी घेत नाही आमच्याकडं। त्याच्यासाठी आमची विनंती नगरपालिकेला का त्यांनी लक्ष द्यावे आम्हाला। इथं स्ट्रीट लाईट, रोड आणि पाणी या अनेक वेळा मनपा प्रशासनाला या विषयावर नागरिकांकडून निवेदन अर्ज देऊन देखील प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नाहीये। मनपा प्रशासन परिसरातील नागरिकांचा बळी गेल्यावर काम करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी आता उपस्थित केलाय। प्रसंगी किशोर भोर, महेश वाळुंकर, विनोद कासवाल, आनंद सिंग, अजय सिंग, पंडित खैरनार, राजलक्ष्मी नंदनवान, जालिंदर गाडे, ललित पवार, कुशल पावरा, महेश सोनवणे तसेच रिक्षाचालक रंगनाथ तुळसकर आदी जण उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।